कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. साहित्य संमेलनामध्ये झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आत्ता ते गप्प का? नीलम गोरेंच्या विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. शरद पवार सिल्वर ओकवर 5:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. साहित्य संमेलनामध्ये झालेल्या राजकीय आरोपांवर पवार काय बोलणार याकडे लक्ष. उपसभापती नीलम गोरे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात? माझ्याकडे पुराव्यांसह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोरे विश्वासघातकी लायकी नसताना 4 वेळा आमदार केला आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेवर टीका करताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोरेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचा प्रत्युत्तर. नीलम गोरेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी. सुषमा अंधारेंचं आव्हान. तर 2 मर्सिडीज कुठून आणल्याचा सवाल करत गोरेंची खाती तपासण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही उल्लेख. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार. धनंजय देशमुखांनी मसाजोग ग्रामस्थांसह बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच राहिलं नाही. माणिकराव कोकाटे यांचं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कोकाटेंच्या अपील अर्जाविरोधात दिवंगत तुकाराम दिघोळेंच्या कन्या कोर्टात जाणार. म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा. देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची माफी मागतो. श्रीपाल सबनीसांचं वक्तव्य. नथुराम गोडसेवर देखील घणाघाती टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऍक्शन मोडवर. टिळक भवनामध्ये 2 दिवस बैठकांचा सिलसिला. सपकाळांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांसोबत बैठक सुरू, तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार. महाराष्ट्रामधील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभामध्ये शाही स्नान, साधू संतांची देखील भेट घेणार. सोलापुरात ठाकरेंच्या सेनेने कर्नाटकच्या बसला काळं फासलं. बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कृत्याचा निषेध. महाराष्ट्रामधून कर्नाटकात जाणारी बस सेवा 2 दिवसांपासून ठप्प. पुण्यातील नव्या जीबीएस रुग्णाची नोंद. राज्यातील रुग्णसंख्या 216 वर. 158 जीबीएस रुग्ण बरे, तर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील 48 गावांचा पाणी पुरवठा ठप्प. आमगाव सालेकसा तालुक्यामधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं हाल. 3 दिवसापासून लिकेज दुरुस्तीचं काम सुरू. बुलडाण्यातील केस गळतीमध्ये रुग्णांची संख्या 293 वर. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात. वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली. इंडियाज गॉट टॅलेंट कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.